ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या 3 गणांबद्दल सांगण्यात आले आहे. पत्रिकेत व्यक्तीचे हे गण त्याचा स्वभाव, वैशिष्ट्य आणि दोष यांची गणना करतात. हे 3 गण म्हणजे देव, मानव आणि राक्षस गण. साधारणतः राक्षस गण हे नाव ऐकल्यावर लोकांच्या मनात राक्षसाची प्रतिमा येते. राक्षस गटातील लोकांबद्दल वाईट मत तयार केले जाते, पण तसे अजिबात नाही. देवगण हा 3 गणांमध्ये श्रेष्ठ मानला जातो, पण तिन्ही गणांचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. चला जाणून घेऊया गणानुसार व्यक्तीमध्ये कोणते गुण आढळतात. पहिला आहे देवगण. ज्योतिषांच्या मते देवगणाचे लोक सर्वोत्तम मानले जातात. देवगणाच्या लोकांमध्ये देवांच्या प्रती गुण असतात. हे लोक चांगले वागणारे, प्रामाणिक, चारित्र्य संपन्न, सुसंस्कृत, कोमल मनाचे, दयाळू, बुद्धिमान आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीचे असतात. हे लोक धर्माकडे खूप लक्ष देतात आणि परोपकारावरही विश्वास ठेवतात. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे असतात. तसंच दुसरा गण आहे मानवगण. ज्योतिषशास्त्रात मानवगणाच्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की हे लोक मेहनती असतात. ते त्यांच्या मेहनतीच्या जोरावर प्रगती करतात आणि भरपूर पैसा कमवतात, जीवनात सन्मान मिळवतात. हे लोक अतिशय काळजीपूर्वक कार्य करतात. तिसरं गण आहे राक्षसगण. राक्षसगणाचे लोक सामान्यतः खूप नकारात्मक असतात, पण त्यांनी प्रयत्न केल्यास ते स्वतःला सकारात्मक बनवू शकतात. राक्षसगणाच्या लोकांची एक खासियत असते की त्यांना नकारात्मक गोष्टी आणि घटना लवकर कळतात. निर्भय आणि धैर्यवान असल्याने ते प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात. हे लोक स्पष्ट आणि कडवट बोलतात. ज्योतिषी म्हणतात की देव आणि राक्षसगणाच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये, कारण या दोघांचा स्वभावात खूप फरक आहे, त्यामुळे त्यांना स्थिरावता येत नाही. देवगणाच्या लोकांसाठी मनुष्यगणाचा जीवनसाथी सर्वोत्तम असतो, तर मानवगणाचे लोक देव आणि दानव या दोघांशीही विवाह करू शकतात. अश्विनी, मृगशिरा, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण, रेवती या नक्षत्रांमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचा देवगण असतो. मनुष्यगणासाठी पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, भरणी, रोहिणी, उत्तराषाढा, आद्रा, पूर्वाषाढा, पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचा मनुष्यगण असतो. तसेच कृतिका, धनिष्ठा, चित्रा, मघा, आश्लेषा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, शततारका या नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांचा राक्षसगण असतो. मंडळी, तसंच जन्म नक्षत्रावरून माणसाचा अचूक स्वभाव कळतो. जर आपण योग्य जोडीदाराच्या शोधात असाल तर लग्नपत्रिकेत जन्म नक्षत्र अवश्य बघा. त्यावरून आपण आपल्या होणाऱ्या जोडीदाराचा स्वभाव बघू शकता आणि आपल्याला पाहिजे तसा जोडीदार निवडू शकता. होय, हे तंतोतंत खरं आहे. आपण कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्म नक्षत्रावरून अचूक ओळखू शकतो. जन्म नक्षत्र आपल्याला त्या व्यक्तीच्या स्वभावाची पूर्व कल्पना देते आणि त्यावरून आपण त्या व्यक्तीसोबत आपलं वागणं बोलणं निश्चित करू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस सूर्य ज्या नक्षत्रातून भ्रमण करत असतो त्याला जन्म नक्षत्र म्हणतात. आपल्या पृथ्वीच्या एका परिभ्रमणाच्या कालावधीमध्ये सूर्य एकूण 27 नक्षत्रातून परिभ्रमण करत असतो. एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस सूर्य ज्या नक्षत्रात असतो ते त्याचे जन्म नक्षत्र म्हणून ओळखले जाते आणि त्यावरून आपण त्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेऊ शकतो. पहिला आहे अश्विनी नक्षत्र. अश्विनी नक्षत्राच्या लोकांचा स्वभाव बौद्धिक, प्रगल्भता, तेज, स्मरणशक्ती, चंचल व चतुराई असतात. तसेच दुसरा आहे भरणी नक्षत्र. हे भरणी नक्षत्राचे लोक स्वार्थी वृत्ती, स्वकेंद्रित न होणे तसेच स्वतंत्र निर्णय क्षमतेचा अभाव असणे. तिसरा आहे कृतिका नक्षत्र. कृतिका नक्षत्राचे लोक अधिक संतापी, आक्रमक व अहंकारी, शस्त्र, अग्नी, वाहन यापासून भीती असणारे असतात. चौथा आहे रोहिणी नक्षत्र. रोहिणी नक्षत्राचे लोक प्रसन्न असतात, कलेत प्रावीण्य मिळविणारे, निर्मळ मनाचे व उच्च अभिरुचीचे असणारे असतात. पाचवा आहे मृगशीर्ष. मृगशीर्ष नक्षत्र असणारे लोक उत्तम बुद्धिमत्ता असतात, चांगले कार्य करण्याचे गुण वासनेत आसक्त असलेले असतात. सहावा आहे आद्रा नक्षत्र. आद्रा नक्षत्राची लोक द्विधा मनस्थितीत असतात, संशयी, क्रोधी आणि संतापीही असतात. सातवा आहे पुनर्वसू. पुनर्वसू नक्षत्राचे लोक आध्यात्मिक, शांतिप्रिय, आपल्याच विश्वात रमणारे असतात. आठवा आहे आश्लेषा नक्षत्र. आश्लेषा नक्षत्राचे लोक जिद्दी, अविश्वासी, अनासहाय्य, संकटात सापडणारे असतात. नववे आहे मघा नक्षत्र.
मघा नक्षत्राचे लोक स्वाभिमानी, स्वावलंबी, उच्च महत्त्वाकांक्षी व सहज नेतृत्व करणारे असतात. 10वे आहे पूर्वा नक्षत्र. पूर्वा नक्षत्राचे लोक श्रद्धाळू, कलाप्रेमी, रसिक व छंदी, दुसऱ्यांचे दुःख पाहू न शकणारे असतात. 11वे आहे उत्तरा नक्षत्र. उत्तरा नक्षत्राचे लोक संयमी, व्यवहारशील व अत्यंत कठोर परिश्रमी असतात. 12वे आहे हस्त नक्षत्र. हस्त नक्षत्राचे लोक कल्पनाशील, संवेदनशील, सुखी आणि समाधानी मानले जातात. 13वे आहे चित्रा नक्षत्र. चित्रा नक्षत्राचे लोक लेखक, कलाकार, रसिक तसे भिन्नलिंगी आकर्षण आदी गुण असतात. 14वे आहे स्वाती नक्षत्र. स्वाती नक्षत्राचे लोक संयमी असतात, मनावर नियंत्रण, समाधानी वृत्ती, दुःखाशी झगडणारे लोक असतात. 15वे आहे विशाखा नक्षत्र. विशाखा नक्षत्राचे लोक स्वार्थी, जिद्दी, मतलबाने वागणारे असतात, स्वतःपुरता विचार करणारे असतात. 16वे आहे अनुराधा नक्षत्र. अनुराधा नक्षत्राचे लोक कुटुंब वत्सल, शृंगारप्रिय, मधुर वाणी, छंदी, दुसऱ्यांना समजून घेणारे असतात. 17वे आहे ज्येष्ठा नक्षत्र. ज्येष्ठा नक्षत्राचे लोक निर्मळ, स्वच्छ मनाचे, दोस्तीमध्ये दोस्ती आणि वैऱ्यामध्ये हाडवैर ठेवणारे असतात. 18वे आहे मूळ नक्षत्र. मूळ नक्षत्राचे लोक राजकारणी, कलाप्रेमी, कलाकार, संसाराची जास्त ओढ नसलेले असतात. 19वा आहे पूर्वाषाढा नक्षत्र. पूर्वाषाढा नक्षत्राचे लोक शांत, धावपळ न करणारे, समाधानी व ऐश्वर्यप्रिय व्यक्ती असतात. 20वे आहे उत्तराषाढा नक्षत्र. उत्तराषाढाचे लोक विनयशील, बुद्धिमान, अध्यात्मात रुची घेणारे व प्रत्येकाला मदत करणारे असतात. 21वे आहे श्रवण नक्षत्र. श्रवण नक्षत्राचे लोक श्रद्धाळू, परोपकारी, कर्तृत्वान, दीनदुबळ्यांची सेवा करणारे असतात. 22वे आहे धनिष्ठा. धनिष्ठा नक्षत्राचे लोक क्रोधी असतात, असंयमी तसेच अहंकारी, स्वतःवर नियंत्रण न राहणारे असतात. 23वे आहे शततारका. शततारका नक्षत्राचे लोक व्यसनाधीनता आणि कामवासनेकडे झुकलेले असतात. 24वे आहे पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्राचे लोक दानप्रिय व बुद्धिमान, सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे असतात. 25वे आहे पूर्व भाद्रपदा नक्षत्र. पूर्व भाद्रपदा नक्षत्राचे लोक अधिक बुद्धिमान, संशोधक वृत्ती, प्रवाहासोबत वळण्याचे कौशल्य ठेवलेले असतात. 26वे नक्षत्र आहे उत्तर भाद्रपदा. उत्तर भाद्रपदा नक्षत्राचे लोक मोहक चेहरा असणारे, संवाद कौशल्यात निपुण, चंचल व चटकन मोहून टाकणारे असतात. आणि 27वे आहे रेवती नक्षत्र. रेवती नक्षत्राचे लोक सत्यवादी, निरपेक्ष, विवेकप्रधान आणि जनकल्याणी लोक असतात. मंडळी, आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशी माहिती, समस्या आणि उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.